पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा। कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे होणार मदतीचं वाटप। पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तू रूपांमध्ये मदत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। मराठवाडा पुरात आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचकामात। शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचकामावर नाराजी। सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली। 8000 सरकारी बहिणींनी लाटला लाडकी बहीण योजनेचा फायदा। सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना। जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण। सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल। जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली। सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही। सनातनवर बंदी घालायला उच्च न्यायालयाचा नकार। डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार। 5 स्थानकांचा 5.5 किलोमीटरचा मार्ग। सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा सुरू होणार। पूर दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याला झापणारे अजितदादा आता म्हणतात मी काही चिडलो बिडलो नाही। बातम्या चुकीच्या पद्धतीने दाखवल्या। कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण। कैद्यांना न्यायालयातून कारागृहात नेताना घडली घटना। 4 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई महापालिकेचे अधिकारीच फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याची चर्चा। पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप। माध्यमांमधील व्हिडिओनं पितळ पडलं उघड। वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जीवनावरील चित्रपटाला हिरवा कंदील। प्रदीप शर्मा आणि अभिजित पानसे यांनी राज ठाकरे यांना भेटून मिळवली परवानगी। सतीश भोसले उर्फ खोक्याला 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर। तरुणाला बॅटनं मारहाण केल्याचं प्रकरण। बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा सतीश भोसलेला आता दिलासा। मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक। पती पत्नी आणि मुलगा जागीच मृत्युमुखी। अपघातात 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी। मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका। 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 19,000 शेतकरी संकटात। कापूस, सोयाबीन आणि भुईमुगासोबत फळबागांचंही मोठं नुकसान। नांदेडलाही पुराचा वेढा। गोदावरीच्या बॅकवॉटरनं गावं वेढली पाण्याच्या विळख्यात। नांदेडच्या पुराची भीषण ड्रोन दृश्य समोर। पाकिस्तानचे पंतप्रधान 3 दिवसात दुसऱ्यांदा ट्रम्पना भेटले। बंद खोलीत बैठक। चर्चांना उधाण। लष्कर प्रमुख मुनीर सुद्धा उपस्थित। नवरात्रोत्सवाची आजची 5वी माळ। अंबाबाईच्या मंदिरात भक्तांची मांदियाळी। नवरात्रोत्सवात देशभरातून भाविक अंबाबाईच्या चरणी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलली। राज्यातील पूर परिस्थितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली।